पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकास कामांमुळे नागरिक समाधान व्यक्त करत असून याच विकासाच्या मुद्द्यांवर मतदार भाजप महायुतीला मतदान करतील आणि प्रभाग क्रमांक 5 मधील सर्वच उमेदवार महायुतीचे विजयी होतील असा ठाम विश्वास प्रभाग क्रमांक 5 मधील महायुतीचे उमेदवार शत्रुघ्न काकडे यांनी व्यक्त केला आहे। पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होत असून प्रभाग क्रमांक 5 मध्ये सकाळपासूनच मोठा उत्साह पाहायला मिळत आहे। सर्वच बूथ केंद्रांवर आणि मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी उसळलेली दिसून येत असून नागरिक मोठ्या उत्साहाने आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत। लोकशाहीच्या या उत्सवात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळत आहे। यावेळी बोलताना शत्रुघ्न काकडे म्हणाले की गेल्या काही वर्षात आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहरात आणि प्रभागात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत। रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज, आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या माध्यमातून शहराचा चेहरामोहरा बदलला आहे। या विकास कामांची पोचपावती म्हणूनच मतदार पुन्हा एकदा भाजप महायुतीला कौल देतील। प्रभाग क्रमांक 5 मधून भाजप महायुतीकडून मिनल पाटील, हर्षदा उपाध्ये, प्रवीण बेरा आणि शत्रुघ्न काकडे हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून प्रचारादरम्यान त्यांना नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळाल्याचेही त्यांनी सांगितले। प्रचाराच्या काळात प्रत्येक वॉर्डमध्ये आणि प्रत्येक गल्लीत नागरिकांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला आहे। आज मतदानाच्या दिवशीही तोच उत्साह दिसून येत आहे। त्यामुळे प्रभाग क्रमांक 5 मध्ये महायुतीचा विजय निश्चित आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। हो घातलेल्या पनवेल महानगरपालिका 2026च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मला सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब, तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, तसेच आमदार सभागृह नेते परेशदादा ठाकूर साहेब यांनी माझ्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पुन्हा एकदा मला संधी दिली आणि या संधीमध्ये मागच्या कार्यकालीमध्ये जो आम्ही बरेचशी विकास कामे केलेली होती आणि सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब तसेच परेश ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या प्रयत्नाने बरीचशी कामं झालेली होती आणि तसेच मी सुद्धा प्रयत्न करून विकास कामं मार्गी लावलेली होती। आज त्याच कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आज खारघरच्या जनतेचा, प्रभाग 5च्या जनतेचा आज आमच्यावर विश्वास ठेवून भरभरून मतदान होत आहे आणि हे होत असताना विरोधकांना हे बघवत नाही, त्यांच्या पायाखालची वालू सरकलेली आहे। मग ते कुठले तरी आज उपद्व्याप करत आहेत। आताच 5 मिनिटापूर्वी त्यांनी एक हे करण्यात आला की आपल्या मतदारांना कुठेतरी डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला। आज त्यावर स्पष्ट होतोय त्यांचा नक्की पराभव झालेला आहे हे दिसून येत आहे आणि आपल्या खारघरच्या पूर्ण 12च्या 12 सीटा आज विजय झाल्यासारखा आज पूर्ण दिसत आहे। कारण लोकांच्या प्रतिसादमुळे आज पूर्णच आपली जनता खुश आहे आणि आपला विजय नक्कीच आहे। नमस्कार। आज 15 तारखेला भव्य संख्येमध्ये मतदार राजा हे उतरलेले आहेत। आमच्या पूर्ण प्रभागात प्रभाग 3, 4, 5 आमच्या सेक्टरमध्ये सेक्टर 3, 4, 5, 6, 7 आणि 12 मध्ये असंख्य लोक उतरलेत आणि आम्हाला पूर्ण शाश्वती आहे की मतदान हे भारतीय जनता पार्टीच्या आम्हा सगळ्या नगरसेवकांसाठीच होणार आहे। कारण की विकास हा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक करू शकतील ह्या पूर्ण विश्वास आहे नागरिकांना। काही विरोधक आहे जे आमच्या उमेदवारांच्या ऑफिसमध्ये घुसून काहीतरी करायची त्यांची षडयंत्र चालू आहे। मुळात तो षडयंत्र खाली पडणार आहे आणि नक्कीच येणाऱ्या 16 तारखेला म्हणजे उद्या गुलाल भारतीय जनता पार्टीच उडवणार।